एक तर मी नेहमी सतत बोलत आलो हा निर्णय घेतल्यापासून की आदरणीय पवार साहेबांनी कुठलंही वक्तव्य केलं तर त्याच्याबद्दल मी कुठलीही प्रतिक्रिया त्या ठिकाणी देणार नाही। एक भाग असा की गेले महिना 2 महिनेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाची चर्चा चालू होती। त्याला एक बाब प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी वारंवार स्पष्ट केली होती आणि अधोरेखित केली होती की या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही जो निर्णय अजितदादांच्या नेतृत्वाखाली सामूहिक विचाराच्या माध्यमातून जो घेतला, ज्यामध्ये दादा, प्रफुल्लभाई, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, रामराजे नाईक निंबाळकर, आम्ही सर्वांनी मिळून तो निर्णय घेतला। त्यावेळेला 43 आमदारांनी समर्थन दिलं। या निर्णयापासून आम्ही जराही बाजूला हटणार नाही। अशा वेळेला ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्ये सोबत यायचं असेल तर काही हरकत असण्याचं काही कारण नाही। पण आदरणीय पवारसाहेबांनी काल एक जो भूमिका मांडली याचा अर्थ स्पष्ट असा आहे की गेल्या महिनाभरात 1.5 महिन्यामध्ये ज्या काही चर्चा सुरू होत्या विलिनीकरणाच्या संदर्भातल्या त्या फजूल आहेत असा त्याच्यातला अर्थ होतो। निवडणुकीमध्ये एक असं आहे की पवारसाहेबांसारखं 6 दशक नेतृत्व केलेलं एक मोठं नेतृत्व आहे। दुसऱ्या बाजूला अजितदादांसारखं नेतृत्व गेले 30-35 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक भूमिका घेऊन त्या ठिकाणी काम करत आहे। अशा वेळेला एखाद्या कारखान्याच्या निवडणुकीच्या संचालकाच्या निवडणुकीच्या मध्ये काही जागांच्या बाबतीमध्ये काही घडलं नाही म्हणून या सगळ्या विचाराच्या मध्ये तफावत तयार झाली असं जे आपण म्हणताय ते अत्यंत चुकीचं आहे। कारण एखाद्या कारखान्याच्या निवडणुकीचा आणि इतक्या मोठ्या राजकीय निर्णयाचा दुरान्वय संबंध कधी येऊ शकत नाही। आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शेवटी एक विचार आहे, ज्या ध्येय धोरणावरती आधारित राहून प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काम करत असतो, त्या ध्येय धोरणापासून वेगळी भूमिका घेणं इतकं काय सोपं नसतं। आणि म्हणूनच माळेगावच्या कारखान्याचा आणि आदरणीय पवारसाहेबांनी काल जी भूमिका मांडली किंवा 2 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रीकरणाचा काही संबंध नाही असं नक्की मी या ठिकाणी सांगू शकतो। एक असं आहे की संबंध महाराष्ट्रामध्ये कृषी औद्योगिक रचनेचा पाया स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, वसंतदादा, या साऱ्या प्रभूतींनी, आदरणीय पवार साहेब, या साऱ्या मंडळींनी दीर्घकाळ केला। महाराष्ट्रातली सहकार चळवळ देशातील एक उत्तम सहकाराची चळवळ आहे आणि त्याच्यामधला साखर उद्योग हा एक महत्त्वाचा भाग आहे। महाराष्ट्र गेल्या 40-50 वर्षामध्ये प्रगतीपथावरती जाण्यासाठी या सहकार चळवळीतल्या साखर उद्योगाची योगदान खूप मोठ्या प्रमाणावरती आहे। स्वाभाविकपणाने कारखाना आणि कारखान्याच्या निवडणुका हा त्या भागांतील शेतकऱ्यांच्या अस्मितेचा एक भाग त्या ठिकाणी असतो। त्याच्यामुळे कोण काय बोलतंय याच्याकडे आमच्यासारख्याला लक्ष देण्याची आवश्यकता असं मला काय वाटत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।